कोल्हापूरवर पाणी टंचाईचे सावट, धरणात उरला फक्त 51% साठा. नमस्कार, आपल्या SP न्यूज चॅनलमध्ये मी संतोष पाटील. आज आपण पाण्याची किंमत या पॉडकास्टमध्ये आपले स्वागत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोल्हापूर जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट दिसू लागले आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी फक्त 51% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यंदा उन्हाचा तडाखा लवकर सुरू झाल्याने पाण्याची पातळी वेगाने खाली येत आहे. आज आपण विशेषतः धरण साठ्याचे सविस्तर तपशील पाहणार आहोत. कोणत्या धरणात किती पाणी आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत किती फरक आहे आणि याचा शेती व पिण्याच्या पाण्यावर काय परिणाम होणार आहे, हे सगळे जाणून घेऊया. कोल्हापूर पाटबंधारे मंडळाने 10 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण साठवण क्षमता 2018.39 दलगमी आहे. सध्या केवळ 1040 दलगमी पाणी शिल्लक आहे, म्हणजे केवळ 51% साठा उरला आहे. राधानगरी जे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे धरण आहे, त्यामध्ये सध्याचा साठा 136 दलगमी म्हणजे 57% इतकाच आहे. गेल्या वर्षी याच वेळी हा साठा जास्त होता. सध्या येथून 600 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे, ज्यामुळे साठा आणखी वेगाने कमी होत आहे. दुसरे महत्त्वाचे धरण म्हणजे वारणा. यामध्ये 61% साठा अर्थात 591 दलगमी असून सध्या जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये सर्वाधिक साठा असलेले धरण आहे. यानंतर तुळशी धरणात 62% साठा म्हणजे 60 दलगमी, तर दूधगंगा धरणात 35% साठा 252 दलगमी. या धरणातील पाणीसाठा ही सर्वात चिंताजनक स्थितीत आहे. येथील पाणी पातळी खूप वेगाने घसरत आहे. मित्रांनो, दूधगंगा धरणातील केवळ 35% साठा हा जिल्ह्यासाठी मोठी चिंता आहे, कारण या धरणावर अनेक तालुक्यांची शेती आणि पिण्याचे पाणी अवलंबून आहे. मध्यम धरणांपैकी आंबेओहोळ, जांभरे आणि घटप्रभा यांचा साठा समाधानकारक आहे, पण चित्री, कडवी आणि कुंभी धरणे लवकरच 40% खाली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील एकूण 11 मोठ्या व मध्यम धरणांपैकी काही धरणे आता 50% खाली येत आहेत. गेल्या वर्षी 10 एप्रिलला जिल्ह्यात 1011 दलगमी साठा होता. यंदा तो 1040 दलगमी आहे, म्हणजे कागदोपत्री थोडासा जास्त दिसतो, पण यंदा तापमान जास्त असल्याने बाष्पीभवन खूप वेगाने होत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पाणी लवकर संपेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. धरणातील पाणी कमी होत असतानाच पंचगंगा नदीवरील बंधारेही कोरडे पडू लागले आहेत. राजाराम बंधारा 12 फूट तर इचलकरंजी आणि तेरवाड बंधारे जवळजवळ 0 फूट पातळीवर आले आहेत. यामुळे शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्यावर थेट परिणाम होत आहे. पाटबंधारे विभागाने आता काटकसरीचे नियोजन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, स्प्रिंकलरचा वापर करावा आणि अनावश्यक पाणी वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणी जपणे ही केवळ शासनाची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मे आणि जून महिन्यात परिस्थिती कशी राहते यावर आपण पुन्हा एक एपिसोड आणू. धन्यवाद. पाणी जपा, जीवन जपा.